बोईसर MIDC परिसरातील रेमिक ग्रुप ऑफ कंपनीमध्ये झालेल्या भीषण अपघातात 2 कामगार गंभीर भाजले आहेत। अतिक खान आणि वसीम सलमानी अशी जखमी कामगारांची नावे असून दोघे सध्या मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। त्यांच्या प्रकृतीची स्थिती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे। मिळालेल्या माहितीनुसार कंपनीकडून वातानुकूलित यंत्रणाची वार्षिक सर्व्हिस करण्याचा ठेका ॲडव्हान्स कूलिंग बोईसर एजन्सी या ठेकेदार कंपनीला देण्यात आला होता। काल दुपारी सुमारे 3:40 वाजता हे कामगार सर्व्हिसचे काम करत असताना गॅसचे प्रमाण जास्त भरल्याने कॉम्प्रेसरचा स्फोट झाला। या स्फोटातून निर्माण झालेल्या ज्वाळांनी दोघांना वेढले आणि ते 45 ते 50% भाजले। अपघातानंतर दोघांनाही तातडीने बोईसर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले। ही माहिती कंपनीचे सुरक्षा अधिकारी BP सिंग यांनी दिली। प्राथमिक तपासात ठेकेदाराचा निष्काळजीपणा प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की वातानुकूलित यंत्रणा सर्व्हिस करणाऱ्या कामगारांकडे आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण आणि अनुभवाचा अभाव होता। तसेच सुरक्षा उपकरणांचा योग्य वापर न केल्याचेही दिसून आले आहे। त्यामुळे या घटनेत ठेकेदार एजन्सीचा निष्काळजीपणा ठळकपणे समोर येत आहे। या पार्श्वभूमीवर औद्योगिक सुरक्षा विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली असून निष्काळजीपणा जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। कामगार सुरक्षेचा गंभीर प्रश्न। औद्योगिक भागांमध्ये अशा प्रकारचे स्फोट, आग आणि तांत्रिक अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। मोठ्या कंपन्यांमध्ये उत्पादन वाढीच्या शर्यतीत कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे। ठेकेदार कंपन्या अनुभव नसलेल्या कामगारांकडून जोखमीची कामे करून घेतात, तर मुख्य उद्योगांकडूनही पुरेशी देखरेख केली जात नाही। कामगार संघटनांच्या म्हणण्यानुसार अशा अपघातांना निष्काळजीपणा, अपुरे प्रशिक्षण आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन कारणीभूत आहे। प्रशासनाने आणि कंपन्यांनी आता तरी कामगार सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे अशी मागणी स्थानिक कामगार संघटनांनी केली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।